लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात तुरळक तक्रारी वगळता अत्यंत शांततेमध्ये मतदान पार पडलं असून एकूण सरासरी 65.81% मतदान झालं असल्याची माहिती कर्जतचे प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी दिली आहे. अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजेच्या अडचणीमुळे काही ठिकाणी मतदान पूर्ण होण्यास वेळ लागला, तर विविध मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील 227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 356 मतदान केंद्रावर एकूण 3,36,903 मतदारांपैकी 2,21,727 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार 1,22,742 तर महिला 98,985 मतदारांचा समावेश आहे. 356 मतदान केंद्रावर सरासरी 65.81% मतदान संपन्न झालं. सकाळी मतदान सुरू होण्याअगोदर प्रत्येक केंद्रावर प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मतदानाचे आणि मशीनचे प्रात्यक्षिक पहाटे 5 वाजल्यापासून घेण्यात आले आणि त्यानंतर सकाळी 7 पासूनच मतदान केंद्रावर जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी राजकीय पक्षांचे आणि उमेदवारांचे प्रतिनिधींनी मतदारांची ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती. सकाळी मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहावयास मिळत होती, तर दुपारी आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या. उन्हाचा कडाका असल्यामुळे काही काळ मतदान केंद्रे ओसही पडली होती. काही मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेल्या मतदारांनी सेल्फी पॉईंटवर फोटो घेत ते मोठ्या अभिमानाने सोशल मीडियामध्ये शेअर केले. मतदान प्रक्रिया शांततेमध्ये पार पाडावी यासाठी पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक मारुती मुलूक आणि जामखेड तालुक्यामध्ये पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी बंदोबस्त तैनात केला होता. कर्जत तालुक्यामध्ये निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी कर्जतचे तहसीलदार गुरु बिराजदार आणि जामखेडचे तहसीलदार प्रकाश माळी यांच्यासह महसूल आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साथीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली. लोकसभा निवडणुकीसाठी कर्जत शहरामधील कन्या विद्या मंदिर येथे दिव्यांग मतदारांसाठी तर भांडीवाडी येथे महिलांसाठी खास सखी मतदार केंद्र उभारण्यात आले होते. जामखेड येथे आदर्श मतदान केंद्रही उभारण्यात आले होते. या तिन्ही ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली होती. सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यात लाल कार्पेट टाकण्यात आले होते, तर फुग्यांची सजावट करण्यात आली होती, अशी माहिती प्रांत नितीन पाटील यांनी दिली. एसनान मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा, कर्जत.